नमस्कार मैत्रिणींनो, कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आपण आज केलेले आहेत हुलग्याचे शिंगोळे। तर आता हे शिंगोळे कसे तयार करायचे तर हे आपण आता पाहणार आहोत। तर काही ठिकाणी याला कुडीथाचे शिंगोळेही म्हणतात। तर मस्त असे शिंगोळे आता आपण तयार करून घेऊया। चला तर मसाल्यामध्ये आपण 7-8 मिरच्या, भरपूर असा लसूण, जिरं आणि थोडीशी हळद, तर हे सर्व वाटून घेऊ। आणि आता अशा पद्धतीने हे हुलगे बारीकशे दळून घेतलेले आहेत। तर या पिठामध्ये आपण 2 चमचे खाण्याचं तेल टाकूया आणि आपण बारीक करून घेतलेला मसाला यामध्ये घालू आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ यामध्ये टाकूया। तर हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं पिठामध्ये मिक्स केल्यानंतर या पिठाचा आपल्याला घट्टसर असा उंडा मळून घ्यायचा आहे आणि उंड्याला थोडंसं तेल लावून आपल्याला व्यवस्थित असं हे पुन्हा मळून घ्यायचं आहे। तर आता आपण हे शिंगोळे लोखंडाच्या कढईमध्ये करणार आहोत। तर लोखंडाच्या कढईमध्ये तेल तापलेलं आहे, जिरं आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे। हिंग टाकल्यानंतर राहिलेला मसाला आपण सर्व यामध्ये टाकलेला आहे। तर व्यवस्थित असं जास्त असं पाणी शिंगोळ्याला लागत असतं। मीठ टाकून आणि थोडंसं हे जे पीठ आपण मळून घेतलेलं आहे तर हे आपण थोडंसं कालवून ठेवूया आणि आता आपण हाताला तेल लावून शिंगोळे वळून घेऊया। तर वेगवेगळ्या शेपमध्ये शिंगोळे तयार करता येतात। तुम्ही पाहू शकता जिलेबीच्या शेपमध्ये आणि गाईच्या कानाच्या आकाराच्या शेपमध्ये ही शिंगोळे तयार करतात। तर आता या सर्व मिश्रणाला आधन आलेलं आहे। तर छान अशी उकळी आल्यानंतर आपण केलेले शिंगोळे तर यामध्ये आपण आता सोडून घेऊ। तर अशा पद्धतीने हे सर्व शिंगोळे आपल्याला वळून घेऊन आणि यामध्ये सोडायचे आहेत। तर आपण हे मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे, पण चांगले शिंगोळे शिजल्यानंतर आपल्याला हे मिश्रण यामध्ये टाकायचे आहे। तर हे सर्व मिश्रण टाकल्यानंतर शिंगोळ्याचं जे रस्सा आहे तो थोडासा दाटसर असा होतो। काही काही भागामध्ये शेंगदाण्याचा कूट सुद्धा यामध्ये टाकतात, पण त्याची चव जरा वेगळी लागते। तर त्यामुळे आपल्याला हे थोडंसं पीठच कालून टाकायचं आहे। तर पहा किती सुंदर असे आपले हे हुलग्याचे शिंगोळे तयार झालेले आहेत। तर छान असे शिंगोळे तयार झाल्यानंतर मस्त असा घरामध्ये घमघमाट सुटलाय आणि तोंडालाही खूप असं पाणी आलंय। तर हे पौष्टिक असे शिंगोळे आपण आता घेणार आहोत खायला। तर गरम गरम आणि सर्दी खोकला असं झाल्यानंतर हे शिंगोळ्याचा रस्सा खूप असा चवदार लागतो, तोंडाला चव आणणारा हा रस्सा असतो। तर डायबिटीजच्या माणसाने हे हुलग्याचे शिंगोळे जरूर खावे, साखरेचं प्रमाण एकदम कंट्रोलमध्ये ठेवतं। चला तर व्हिडिओ कसा वाटला, भेटूया पुन्हा।